होता रामाचा. बाण घ्यायचा, डबक्यात बुडवायचा पाण्यात आणि दगडावरती घासायचं. बाण घ्यायचा, डबक्यात बुडवायचा, दगडावरती घासायचं. बाण घ्यायचा, डबक्यात बुडवायचा, दगडावरती घासायचं. 1 2 3 4 5 50 100 बाण झाले घासून. आणि 1चे बाण डबक्यात बुडवला, दगडावरती घासणार तेवढ्यात त्या बाणाचं टोक आहे ना लाल झालं होतं. बाणाचं टोक लाल झालं म्हटल्यावर लाल टोक कशाने झालं असेल? हाताला पाहिलं तरी रक्त होतं. रामाने दगडावरती पाहिलं, काहीच नाही. बाणाच्या टोकाला काहीच नाही. दगडावर जर काय नसेल, बाणाच्या टोकाला काहीच नसेल, नक्की डबक्यामध्ये काहीतरी आहे. डबक्यातलं पाणी पाहिलं तर लाल बुंद पाणी झालं होतं. डबक्यातलं पाणी बाजूला सांडून दिलं आणि त्या डबक्याच्या पाण्याच्या बुडाच्या शेजारी छोटंसं एक बेडकीचं पिलं होतं. बेडकीचं पिल्याकडे पाहिलं आणि बेडकीच्या पिल्याच्या पाठीची चाळणी झाली होती. बेडकीच्या पिल्ल्याच्या पाठीची चाळणी झाली होती. शेवटच्या घटका बेडकीचं पिल्लू मोजत होतं ना, त्यावेळेस हातावरती पिल्लू घेतलं आणि भगवान रामजी म्हणतात, का रे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही जन्माला येता नाही तेव्हा डराव ओरडत राहता, लोकांना राग येतो तुमचा. आणि आता पहिला बाण पोटामध्ये आरपार झाला तेव्हा ओरडला असतास तरी पोटाची चाळणी झाली नसते ना तुझ्या. बेडकाच्या पिल्ल्याचं फार सुंदर उत्तर आहे. बेडकाचं पिल्लू म्हणतं, देवा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये ढगामधून आम्ही खाली पडतो ना, तेव्हा छोटे छोटे लेकरं आम्हाला दगड घेऊन मारतात. हे छोटे छोटे लेकरं आम्हाला दगड घेऊन मारतात तेव्हा आम्ही मोठमोठ्याने तुझ्या नावाने ओरडतो, देवा आम्हाला वाचव रे, हे पोर आम्हाला मारतात. अरे पोरांनी मारलं की आम्ही तुझ्या नावाने ओरडतो, देवा आम्हाला वाचव. तूच आमच्या पोटामध्ये बाण टोचायला लागलेला आहेस, आता आम्ही कुणाच्या नावाने ओरडायचं? ऐका, जोपर्यंत आधार तुम्हाला देवाचा आहे तोपर्यंत आपली नाव तरणार आहे. एकदा का देवाचा आधार संपला की नाव आपली डुबल्याशिवाय राहणार आहे. म्हणून देवाला फक्त विनंती एकच करा, नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगाओ, नाव किनारे लगा प्रभुजी, माझी नाव फक्त किनाऱ्याला लाव. त्या ठिकाणी दगड तरतात. पाहता पाहता सेतू तयार होतो आणि सेतू तयार झाल्यावर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने एक अंगद नावाचा बालीचा पोरगा दूत म्हणून पाठवला. कुणाकडे? त्या ठिकाणी रावणाकडे. दूत म्हणून पाठवल्याबरोबर अंगद गेलेला आहे आणि सांगितलं, रावणा, अजून सुद्धा वेळ गेली नाहीये, अजून सुद्धा वेळ गेली नाही, आता बाकीचं बंद कर. अजून सुद्धा वेळ नाही गेली, दात चांगले आहेत, शरीर चांगले आहे, हातपाय चांगले आहेत, अजून सुद्धा वेळ गेली नाहीये. रावणा विचार कर, अजून सुद्धा वेळ गेली नाहीये. सध्या 35-40 वर्षाचं वय आहे, अजून सुद्धा वेळ गेली नाही याचा विचार कर. दात चांगले आहेत, डोळे चांगले आहेत, हातपाय चांगले आहेत, नको जाऊ तिकडे, नको खाऊ ते, नको पिऊ ते. अजून सुद्धा वेळ नाही गेली, दातामध्ये वाळलं गवत धर आणि चल तिकडे, रामाला शरण जा, अजूनही तू वाचू शकतो. पण त्या ठिकाणी नाही आहे. रावण ऐकत नाही. मी सांगून गेलो, रावण एकमेव असा व्यक्ती तो कोणाचंच ऐकत नाही. म्हणून आपल्या समाजात सुद्धा एखादा माणूस जर कोणी ऐकत नसला तर लोक म्हणतात, ऐका रावणाच्या पार्टीचं का नाही, कोणाचंच ऐकत नाही असं म्हणतात ना लोक. म्हणून 4 लोकांचं ऐकलं पाहिजे. त्या ठिकाणी रावण ऐकत नाही. आणि पुन्हा रावण प्रश्न करतो की तुमच्या पार्टीमध्ये सर्वात ताकदवान कोण आहे? अरे अंगद म्हणतो, ताकदवान काय विचारतोस तू? ताकदवान कोण आहे मला माहित नाही, पण सर्वात लहान माकड मी आहे. लहान माकड मी आहे. हो. राग आला रावणाला. त्या ठिकाणी रावण म्हणतो, याला मारून टाका. अरे तू मला काय मारतो? माझ्या बापाने 6 महिने तुला बगलत दाबून फिरवलं होतं. अंगद कोणाचा मुलगा होता? अंगद कोणाचा पोरगा होता? अंगद बालीचा पोरगा होता. बरोबर आहे, बालीचा पोरगा अंगद. त्या ठिकाणी अंगद म्हटलं, तू काय मला मारतो? माझ्या बापाने 6 महिने बगलत घेऊन तुला दाबून फिरत होता, तेव्हा तुझी ताकद कुठे गेली होती? 6 महिने पाळण्यामध्ये खेळत होता तू भावलं म्हणून, तू काय मला मारायला निघालास? त्या ठिकाणी सांगितलं रावणाने, याला मारून टाका. तो मारून काय, फक्त माझा पाय हलवून दाखव. पाय हलवून दाखव म्हटल्यावर रावणाने सैनिकाला सांगितलं, जा याचा पाय हलवू नका, पाय तोडून टाकायचा. सैनिक निघाले आणि पाय हलवायला लागले. एक सुद्धा पाय हलत नव्हता. पाहता पाहता राज दरबारामधले सर्व सैनिक आले आणि याचा पाय हलवू लागले. पाय हलत नव्हता. शेवटी राग आला, कुंभकर्णाला पाठवलं, जा
याचा पाय तोडून टाक. कुंभकर्णाला सुद्धा पाय हलत नव्हता. शेवटी राग आला रावणाला. रावण खाली उतरला आणि खाली उतरून हा रावण त्याच्या पायाला धक्का लावून पाय उचलणार तेवढ्यात पाय मागे घेतला आणि सांगितले, रावणा अरे माझ्या काय पाया पडतो, जा देवाच्या पाया पड. अपमान केला रावणाचा. राग आला रावणाला आणि निघाला अंगद त्या ठिकाणी. ऐकत नसेल युद्धाला तयार हो, युद्धाला तयार हो, युद्ध ठरणार आहे. पाहता पाहता त्या ठिकाणी अंगद गेलेलं आहे. सांगितलं देवा रावण काही केलं ऐकत नाही, काही केलं ऐकत नसेल तर त्या ठिकाणी युद्ध करणे निश्चित आहे. या ठिकाणी किष्किंधा कांड संपून सुंदर कांड संपून लंका कांडाला सुरुवात होत आहे. सर्वांनी मोठ्या प्रमाणे 1 सेकंद फक्त भजन करायचंय. राम जय जय राम, श्री राम जय जय राम, मत राम ही नाम पुकारू. राम जय राम, श्री राम जय जय राम, मत राम ही नाम पुकारू. ओ राम जय जय राम, श्री राम जय जय राम, मत राम ही नाम पुकारू. ओ राम जय जय राम, श्री राम जय जय राम, मत राम ही नाम पुकारू. ओ राम जय जय राम, मत राम जय जय राम, मत राम ही नाम पुकारू. ओ राम जय जय राम, श्री राम जय जय राम, मत राम ही नाम पुकारू. ओ राम जय जय राम, श्री राम जय जय राम, मत राम ही नाम पुकारू. ओ राम जय जय राम, श्री राम जय जय राम, मत राम ही नाम पुकारू. ओ राम जय जय राम, मत राम जय जय राम, मत राम ही नाम पुकारू. ओ राम जय जय राम, श्री राम जय जय राम, मत राम ही नाम पुकारू. ओ राम जय जय राम, श्री राम जय जय राम, मत राम ही नाम पुकारू. ओ राम जय जय राम, श्री राम जय जय राम, मत राम ही नाम पुकारू. ओ राम जय जय राम, श्री राम जय